आठवड्यापूर्वीच लग्नबंधनात अडकलेले विनय रनवाल आणि त्यांची पत्नी आपल्या नववैवाहिक आयुष्याचे स्वप्न रंगवत होते. परंतु काही दिवसातच त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी हे कपल काश्मीरला फिरायला गेले होते. परंतु जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं या दोघांच्या नात्याला नजर लागली आणि दहशतवादी हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. काश्मीर खोऱ्यात पती विनयच्या मृतदेहाशेजारी बसून रडणाऱ्या नव्या नवरीचा फोटो पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. पहलगाम इथं मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ल्यात झाला. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. 20हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांची कहाणी आता समोर येत आहे. या मृतांमध्ये नौदलात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या विनय रनवालचं अलीकडेच लग्न झालं होतं. दहशतवादी हल्ल्यात विनयचा मृत्यू झाला, त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तरुण मुलाचा मृत्यूने वडील खचले आहे. त्याही परिस्थितीत मुलाचा मृतदेह आणण्यासाठी ते पहलगामला गेले आहेत. विनयच्या मृत्यूमुळे रनवाल कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. कोणीही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही. या दहशतवादी हल्ल्याचा कठोर बदला घ्यावा अशी मागणी आता गावकरी करत आहे. जर दहशतवाद्यांना असंच सोडले तर ते पुन्हा हल्ला करण्याचं धाडस करतील अशी संतप्त भावना लोकांमध्ये आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा जवानांकडून काश्मीर खोऱ्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे. नेमकं काय घडलं होतं? पहलगाम हत्यावेळी काही दहशतवादी खोट्या पोलीस गणवेशात आले होते. सुरुवातीला कुठल्याही पर्यटकांना त्यांच्यावर शंका आली नाही. परंतु थोड्याच वेळात जेव्हा त्यांनी हिंदू पर्यटकांना नाव विचारून हल्ला सुरू केला, तेव्हा घटनास्थळी गोंधळ झाला. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन धडपडू लागले. दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक हिंदू पुरुषांना टार्गेट केले, जे पत्नीसोबत कुटुंबांसोबत फिरायला आले होते. या हल्ल्याचे फोटो व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.